साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। श्री राम मंदिर संस्थान समतानगर सेलू येथे श्री संत सावतामाळी चरित्र याचं अध्ययन चालू आहे। या ग्रंथामध्ये अध्याय 4 चालू आहे। श्री गणेशाय नमः। नमो नमो भक्त दयाळ, तुझ्या बोध पौर्णिमेची कीळ झळके अंतरी निर्मळ मार्ग स्वज्वळ केलासे। जन्मोजन्मी हेची काम जगी वाढवावे, भक्ती प्रेम साधकांचा निवारावाश्रम हाची नेम तुमचा। श्री गणेशाला नमस्कार असो, दयाळू भक्त राजाला नमस्कार असो। पौर्णिमेच्या तेजासारखा तुमचा बोध निर्मळ अंतकरण होण्याचा पुण्यरूप मार्ग दाखवलेला आहे। अनादी कालापासून जगामध्ये भक्ती वाढावी व भक्ताचे म्हणजे साधकाचे सुखदुःख दूर करणे हे तुमचे काम आहे। जगा दावावी न्यायनीत, कर्मा कर्म ठाई आत्मरूप भाव। जगा दावावी न्यायनीत, कर्मा कर्म सत्यासत्य। इह परलोकीचे आर्त निरसे तुमच्या दर्शने। पशु पक्षी सगळे जीव या ठाई आत्मरूप भाव। त्या पालन केल्या सदैव याचका, दान दिले न दिले समची। म्हणून जगाला न्याय नीती कर्मा कर्मातील खरे खोटेपणा दाखवून या व परलोकाच्या इच्छेचे निरसन तुमच्या दर्शनाने होते। पशुपक्षाधिक जीव हे सर्व आत्मा आहेत असा भाव ठेवून पालन केल्यावर एखाद्या भिकाऱ्याला दान दिले न दिले तरी चालते। रात्रंदिन हरिकथा करी आत्मचर्चेची उदंड थोरी। संत कृपेनंतरी तीर्थे करी न करी सारखेची। रात्रंदिवस संत कृपा झाल्यावर आत्म्याबद्दल चर्चा करून रात्रंदिवस हरिकथा करणाऱ्या साधकाने तीर्थयात्रेला गेले न गेले तरी चालेल। तन मन धने करून साधिले जिही परमार्थ साधन। जगी कीर्ती झालिया पूर्ण, जास्त दिवस जगो न जगो समची। फार महत्वाचा विषय इथं सांगतात की तन मन धनाने साधकाने परमार्थ साध्य करून जी कीर्ती मिळवली त्यानंतर तो जगला न जगला तरी चालेल। जेणे आपुले अंतकरण देव साठविला मोक्षदानी। तेने योग याग जप तपजनी, करो न करो सारखेची। ज्याने विठ्ठल नामाचे अर्थ ध्यानात घेतले त्याचे दुःख व कर्म आपोआप नष्ट होतात। ज्याच्या अंतकरणात देवाची ओळख करून घेतली किंवा साठविला त्याने योग याग जप तप न केले आणि केले तरी चालते। जेणे घेतले विठ्ठल नाम त्याचे हरले सर्व श्रम। इतर साधन कर्म निरसली आपोआप। ज्यानं विठ्ठल नामाचा उच्चार केला, नामस्मरण केलं तर त्याचे सर्व कष्ट हरून जातात। जीवनातून वजाबाकी होते त्याची दुःखाची। इतर साधन कर्म निरसली आपोआप। मग बाकीचे जे साधन करायचे जे कर्म करायचे ते आपोआप त्याचं निरसन होत असतं। मागील अध्यायीचे अंती जनाबाईस कर्तृत्व भ्रांती। मी पिकविले असे शेती निश्चय चित्ती दृढावला। मागच्या अध्यायामध्ये श्रोते हो जनाबाई मातेला कर्तृत्वाची भ्रांती झाली की हे सगळं जे पीक आलेलं आहे शेतामध्ये भरभरून तर ते कुणी पिकवलेले आहे? मी पिकवलेला आहे असा अहंभाव झालेला आहे।
निश्चय चित्ती दृढावला, चित्तामध्ये निश्चयात्मक भ्रम झालेला आहे. परसोबा नांगिताबाई यांनाही थोर हर्ष होई, संपले कष्ट कमाई सुखे वेचू आयुष्य आता. परसोबा आणि नांगिताबाईंना सुद्धा आनंद झाला. का झाला? कारण आता कष्ट संपले, आता आनंदाने आयुष्य जगू म्हणून त्यांना आनंद झाला. अतिथी अभ्यागत साधू संत नित्य सावत्या भेटण्या येत, मनोभावे भोजन घालित करी संवाद सप्रेम. आता सावता महाराज अतिथी भेटायला आल्यावर प्रेमाने आत्मचर्चा करून जेवण देत असे. एकदा सख्खा मेहुणा भेटायला आला. एकदा काय झालं, आता पाहुणे येत असते तर सख्खा मेहुणा भेटायला आला. एकेकाळी सख्खा मेहुणा भेटीस पातला अरणा, सावता बसे जप ध्याना न देखे जाणतया ते. मग भेटायला आला, परंतु सावता महाराज ध्यानात बसल्यामुळे त्यांनी त्याला पाहिले नाही, त्यांचं लक्षच गेलं नाही. समजा ते जनाबाईने देखोनी बसावयास दिले आणूनी, मिष्ट स्वयंपाक करुणी पात्रे वाढी जेवाया. सावता गुंतला मननी मेहुणा आला नये ध्यानी, जनाबाई आश्चर्यमणी करीती झाली ते धवा. त्यावेळेस घरी संत आल्यावर सावता महाराज चटकन प्रेमानं उठून काय करायचे, उठत होते. पण भावाला पाहून नवऱ्याला आनंद झाला नाही. जेवल्यावर सुद्धा मेहुणा गावी निघून गेल्यावर जनाबाई विचार करू लागल्या. काय विचार करतात? जीवन खाण उरकून पाहुणा गेला गावा निघून, जनाबाई विचारी प्रश्न उदासीन दिसती मजला. माझा भाऊ आलेला पाहता आनंद झाला माझे चित्ता, इतर जनासारखे पाहता माझ्या भावाला तुम्ही. अतिथी अभ्यागतावरी जितके सौजन्य प्रेम उपचारी, तितुकेही माझ्या भावावरी न दिसे तुमचे. म्हणून मेहुणा गावी निघून गेल्यावर जनाबाई विचार करू लागली की मालक इतके उदास का झाले. माझा भाऊ आल्यावर मला आनंद झाला, पण तुम्ही माझ्या भावाला लोकासारखे सरळ प्रेमानं पाहू सुद्धा लागले नाही. अतिथीला जितके प्रेम करता तितके माझ्या भावावर करत नाही. यावर सावता महाराज प्रेमानं सांगतात. यावरी सावता प्रेमळ बोलू लागला सत्य रसाळ, तुझा भाऊ आला केवळ संसारा पुला पहावया. जना, फक्त तुझा भाऊ जो आला ना, आपला संसार पाहायला आला, आपला परमार्थ कसा चालतो हे पाहायला नाही आला. म्हणून यावर सावता महाराज प्रेमाने म्हणाले की तुझा भाऊ आपला संसार पाहण्यासाठी आला होता, तू त्याचा मान ठेवला म्हणून माझे समाधान झाले. आता तू त्याला जीव पिऊ घातलं, मान ठेवला, याच्यातच माझं समाधान झालं. तुवा त्याचा राखीला मान, त्या योगी माझे समाधान. परी माझे पूर्ण प्रेमळपण प्रगटे सात्विक देखोनी. पण माझं प्रेमळपण जे प्रगट होत असतं तर ते परमेश्वराविषयी जे भुकेलेले आहेत त्यांना पाहून माझं अंतकरण संतुष्ट होत असतं. जीवलग माझे साधू संत त्याची आवडे सतत मात, माता पिता गणगोत तुच्छ त्या पुढे मज वाटे. माझे जीवलग साधू संत आहेत आणि त्यांची मला सतत अंतकरणामध्ये आवड आहे. माता पिता आणि गणगोत हे त्यांच्या समोर तुच्छ आहे, म्हणून मी आधी साधू संतांना मान देतो. ज्याची नसे परमार्थ चाड, त्याचा संग न वाटे गोड. ज्याच्या अंतकरणामध्ये परमार्थाबद्दल इच्छा सुद्धा नाही, तर मला त्यांची संगती गोड वाटत नाही, चांगली वाटत नाही, आवडत नाही. देणे घेणे आर्थिक चाड हे काबाड आवडेना. मग मला देण्या घेण्याची जी आर्थिक बाजू आहे तर ते मात्र मला कष्ट आवडत नाही. ज्यासी आवडे विठ्ठल पूर्ण, ते माझ्या जातीचे जाण. त्या बात इथं सावता महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुकोबराय सांगतात, माझी जातीचे मज भेट कोणी. माझ्या जातीचं कोण आहे? ज्याला अंतकरणातून विठ्ठल आवडत आहे तो माझ्या जातीचा आहे. आणि आपल्याला सुद्धा असंच व्हायला पाहिजे. आपल्याला आपलं जातीचं कोण वाटलं पाहिजे.
ज्याच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलाची आवड आहे, प्रेम आहे, त्याला प्रसन्न होत असतं नामस्मरण घेतल्यावर. तो आपल्या जातीचा आहे, रक्ताचा नसू द्या पण जातीचा आहे. म्हणून होत का अंत्यजहीन ते सोयरे माझे, मग ते नीच योनीतले का असना पण ते माझे सोयरे आहे. कारण ते मला देव तू सोयरा करी. आता तू कोणाला सोयरा कर? तू देवाला, त्या विठ्ठल पांडुरंग परमात्म्याला, जो जगाचा मालक आहे, त्याला तू सोयरा कर. ते बाकीचे सोयरे तर आपली सोय लावतात, सोयीनं सोय लावतात मसन वाट्यात नेण्याची. पण हा सोयरा मात्र आपल्याला जन्म मृत्यूच्या 184च्या दुःखातून पार पाडण्याची सोय लावतो. म्हणून देव तू सोयरा करी आता. हिरा मान कारणा पुरते, असती देवाची ती भूते, परी जीवे भावे संता ते भजेना आवडीने सतत. म्हणून मला आनंद होतो का? कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम प्रगट होते, संत माझे जीवलग आहेत, त्याची मला आवड आहे, त्यांच्या पुढे मला आई वडील सुद्धा तुच्छ वाटतात. ज्याला परमार्थाची इच्छा नाही, मला त्या संगतीची गोडी नाही. पैशाच्या देण्या घेण्याची इच्छा आहे, कष्ट मला आवडत नाही. नीच माणसाला विठ्ठल आवडत असला तर तोच माझ्या जातीचा सोयरा आहे. मानापुरते येतात, ती देवाची भूते असतात, येतात पण मान पाहते, मग ती देवाची भूत येतात. हृदयातून देवाचे भजन करणारे मला आवडतात. असे ऐकल्यावर जनाबाई विचार करू लागल्या की दोघांच्या विचारामध्ये फार फरक आहे. ही विचारधारा एक गंगा आहे, एक जमुना आहे. म्हणून इथं कसं मिलन होणार आता? तर यावर सांगतात, विठ्ठल नाम सत्यसार, असत्य रूप असे संसार, त्याची वैभव कथा थोर मणी सहजची असे. परत इथे एक गोष्ट सांगितलेली आहे. इथं काय सांगतात? इथं ऐकोणी पतीची वाणी, जनाबाई विचारी म्हणी, यांच्या माझ्या अंतकरणी फार दिसे तफावत. म्हणजे फार मोठा फरक आहे विचारामध्ये. म्हणत असे स्वामी प्रेमळा, मजा असे आप्त जिव्हाळा, मला तुमच्यावर पूर्ण प्रेम आहे, मी तुम्हाला पूर्ण समर्पित झालेली आहे. मग संत भजन उत्कंठ ओहळा, या संत भजनाचा जो ओघ आहे, जो प्रवाह आहे, तो माझ्या अंतकरणात का त्याचा उगम का होत नाही? तो झरा माझ्या अंतकरणात का फुटत नाही? तो प्रेमाचा झरा अंतकरणामध्ये फुटायला पाहिजे. मज प्राप्त का नसे, मला का प्राप्त होत नाही? सावता म्हणे लावण्य खाणी, परमार्थ नसे अंतकरणी, तो पावे तो मी माझे मनी, देती ठाण सदैव. म्हणून त्यावेळेस जनाबाईला सांगतात सावता महाराज की परमार्थ जोपर्यंत अंतकरणामध्ये ठसत नाही, तोपर्यंत मी माझं हे मनामधून आपला आश्रय उठून काढत नाही. कारण जोपर्यंत अंतकरणामध्ये मी आणि माझं आहे बसलेलं, तोपर्यंत परमार्थाला जागाच नाही तिथं. कारण शिरायला पाहिजे ना. एका मॅनमध्ये 2 तलवार कशी राहू शकते? तसं एका अंतकरणात मी देहही समजायला लागले, तर त्याच अंतकरणात मी परमात्मा आहे असं कसं बसन मग? म्हणून एका अंतकरणामध्ये 2 निश्चय कधीच राहू शकत नाही. विश्वात्मा देव जेव्हा प्रगटे हा भाव, तई मी माझे ही कल्पना स्वयमेव मिथ्या पहा होत असे. विश्वामध्ये विश्वात्मा जो देव आहे, हा सगळा विश्वात्मा आहे, देव आहे. विश्व नाही तर काय आहे? विश्वच देव आहे. म्हणून जगी जग झाले जनार्दन, जग नसून काय आहे? जन नोहे अवघा जनार्दन. म्हणून जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी जाग
जाग बोलती. जागता जगदेव, हे जग नाही, हे काय आहे? जागृत देव आहे. ते म्हणतात ना जागृत देवस्थान आहे. हे इथं पहा ना, हे जागृत देवस्थान कसं आहे? जीव रूपानं, जड रूपानं, देव रूपानं, संत रूपानं नटलेला देव आहे आमचा. म्हणून एका जनार्दनी एकपणी उभा, आणि हा कसा आहे? एकपणी उभा आहे. चैतन्याची शोभा शोभत आहे. हे जागृत देवस्थान पहा तुम्ही, की हे तुमची वाट पाहून आहे की तुम्ही माझ्याकडे कधी येता. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. उतावळा झालेला आहे तो तुम्हाला आम्हाला भेटण्यासाठी, पण आपण त्याच्याकडे पाठ केलेली आहे. ते तरी काय करण बिचारा. म्हणून जोपर्यंत ही विचारधारा पूर्ण होत नाही, जोवरी न होय तोवरी दीपिकांची भाषे होय. तई मी माझे ही कल्पना स्वयमेव मिथ्या पहा होत असे, तेव्हाच मी आणि माझेपणाची जी कल्पना आहे अंतःकरणातली ती मिथ्या होत असते, म्हणजे खोटी ठरत असते. सूर्योदय जोवरी न होय, जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोवरी दीपिकांची भाषे सोय. तोपर्यंत दिव्याचा उजेड त्याला महत्व आहे. आणि सूर्य उगवल्यावर कुणी दिवा लावतो का? हो, सूर्य उगवल्यावर दिवा लावायची गरज नसते. तसं उदयलिया निष्फलयत्वे देवी परमात्मा भेटी, आणि तो उगवल्यावर ते दिवा लावणं हे निष्फळ आहे. तसं परमात्मा भेट झाल्यानंतर मी माझं हे आपोआप गळून पडत असतं. विठ्ठलमय सर्व जग तेथे मी माझे हा भाग, दिसे सत्यपणाचे सोंग याचा त्याग करी. हे संपूर्ण विश्व विठ्ठलमय आहे. म्हणून विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. विठ्ठल काय आहे? कृपेचा कोवळा आहे, जीवीचा जिव्हाळा आहे. म्हणून असं विठ्ठलाची संपूर्ण व्याप्ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तिन्ही लोकात त्याची व्याप्ती आहे. पण हे हिमालयामध्ये जाऊन जे मुनी ध्यान करायला लागले त्यांच्या मनामध्ये कोण आहे? विठ्ठलच आहे. इतकी व्याप्ती आहे या विठ्ठलाची. म्हणून अशी व्यापकता लक्षात आल्यानंतर विठ्ठलमय सर्व जग तेथे मी माझे हा भाग. आता हे सगळं शरीर, इंद्रिय, श्वास, अंतःकरण हे सगळं विठ्ठलमय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे चैतन्याची प्रगटता आहे ते कोण आहे? ते सुद्धा विठ्ठलच आहे. मग तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे खरे माप. आमच्या हातामध्ये कोणतं माप आलेलं आहे? आता विठ्ठलाचं माप आलेलं आहे. म्हणून ज्या वेळेस वाहिनाम सत्यगुरु त्यांना सांगितलं वडिलांनी की तुम्ही दुकानावर बसा, बसले. ते गिराईक आलं, ते म्हणले 15 किलो ज्वारी पाहिजे. त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता त्यांच्या अंतःकरणामध्ये गुरुदेव गुरु नानकांच्या अंतःकरणामध्ये हे सगळं तुझंच आहे असा भाव होता. हे सगळं तुझं आहे, तुझं आहे, तुझं आहे. 13 13 13 म्हणून आता 13च आहे ना. आता हे मग 13च्या पुढे धकत न. ते वडील म्हणले अरे हे पोरग काही कामाचं नाही, चला बाजू सका. कारण त्यांच्या अंतःकरणात काय भाव होता? हे सब 13 है, ये शरीर 13, इंद्रिय 13, मन 13 और मैं भी 13. 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा. आता हा भाव त्यांच्या वडिलांना कुठं लक्षात आला? बरं ते 13च्या पुढे धकन ना. आता त्याला 15 किलो पाहिजे होती, फक्त 2च मापी, तर 3 बी झाले तर 13. ते म्हणले बाजूला सरका. म्हणून हे लक्षात येत नसतं, पण त्यांच्या अंतःकरणातला भाव सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हे तुझंच आहे आणि तुलाच अर्पण आहे अशी भावना अंतःकरणामध्ये यायला पाहिजे. तव म्हणे जनाबाई ही खूण माझे हृदय, प्रगटवा संपूर्ण सोयी त्या उपाय मज न दिसे. त्यावेळेस जनाबाई सावता महाराजांना सांगतात की ही खूण माझ्या हृदयामध्ये तुम्ही प्रगट करून द्या. का? कारण ह्याच्याशिवाय मला दुसरा काही उपाय दिसेना. ह्या अहंकाराला तोडण्यासाठी दुसरा उपाय नाही. सावता म्हणे प्रेमळे मनी उत्कंठेचे उमाळे, नेत्र पाझरती सात्विक जळे ऐशी स्वज्वळ नामकथा. हे प्रेमळे
मनामध्ये उत्कंठतेचे उमाळे येतात, डोळ्यातून पाझर फुटतो म्हणजे आनंदाश्रू व्हायला लागतात, कंठ भरून येत असतो. अशी ही सोज्वळ नामाची कथा आहे. सर्व साधनाचे पूर्ण सार विठ्ठल नाम वरिष्ठ थोर. सगळ्या साधनाचं सार म्हणजे विठ्ठल नाम आहे आणि ते नाम सगळ्या नामामध्ये श्रेष्ठ आहे. जप तप यज्ञादी प्रकार फिके यापुढे दिसती. याच्या पुढे यज्ञ जप तप हे सगळे प्रकार फिके आहेत. नाम घेता निवे मन. नाम घेतल्यानंतर मन निवून जात असते, शांत होत असते. प्रेमे पाझरती लोचन. डोळ्यातून अश्रू आनंदाश्रू व्हायला लागतात. हाता येतसे मोक्ष निधान. शरीर होय शीतळ. हातामध्ये मोक्षाचं निधान येतं आणि शरीर शीतळ व्हायला लागतं. तुम्ही म्हणता कसं शीतळ होतं? आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. फिटला पातकांचा थारा, कळे काळाशी धाकदरा रागा. म्हणून अशा पद्धतीनं असा शीतळ शांतीचा वारा आला आणि त्या वाऱ्यानं सुख झाले या शरीरा. म्हणून जिथं कळी काळाची सुद्धा भीड भार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात की तुका म्हणे काळे केले काळे तोंड, प्रकाश अभंड देखोनिया. त्या काळानं त्याचं तिकडच काळं तोंड करून घेतलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ह्या जगाला काळ खाय लागला पण त्या काळाच्याही माथ्यावर आम्ही पाय दिलेला आहे. असे आम्ही काळाला जिंकलेले आहोत. जिंकावा संसार येणे नावे तो शूर. इथं शूर कोण आहे? ज्यानं काळाला जिंकलं तो शूर आहे. ज्यानं मृत्यूला जिंकलं तो वारकरी आहे. वारकरी शब्दाचा अर्थ काय आहे? जो मृत्यूवर वार करतो तो खरा वारकरी आहे. याला वारकरी म्हणतात. म्हणून तुम्ही वारकरी व्हा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तुम्ही असे वारकरी व्हा आणि मग डोळा पहावा पंढरी. पंढरीला तुम्ही जा. आल्यानो संसारी जारे पंढरपुरा. दिनाचा सोयरा पांडुरंग. कारण जे दिन आहे त्याचा सोयरा फक्त एक मात्र पांडुरंग आहे. म्हणून त्याला तुम्ही ध्यानात घ्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. असा भाव जरा जागा येऊ द्या. असा भाव जाऊ द्या अंतःकरणामध्ये. कारण बाकीचे भाव भरपूर आहेत पण हा भाव जागृत झाला की मग त्याची सरली इरधार झाला सफल व्यापार. अशा पद्धतीनं मुखी नाम हाती मोक्ष, सर्व संत देती साक्ष. मुखामध्ये नाम घेतल्याबरोबर तुमच्या हातामध्ये मोक्ष आहे अशी मागच्यांची साक्ष आहे, साक्षीदार आहेत की असं होतंय. सर्व संत देती साक्ष. सगळे संत अशी साक्ष द्यायला लागले. म्हणून आता तुम्हाला कोणत्या संतावर विश्वास आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. पण सिद्धांत लक्षात घ्या. मुखी नाम हाती मोक्ष. जीवनमुक्तीवरी प्रत्यक्ष मन होय निर्लेप. आणि जीवनमुक्तीवर हे मन काय होत असते? कसोटीला उतरत असते. त्याच्या अंतःकरणामध्ये भ्रम निवृत्त होत असतो, भ्रांती निवृत्त होत असते. जनाबाई म्हणे पतिराज, अनुभव हा का नये मज. विठ्ठल नाम सतत सहज नित्य पहा घेत असे. ही खरी शंका आहे. जनाबाई सांगतात, सावता महाराज मालक, मी तर तुम्ही म्हणता की हा अनुभव मला यावा पण मला हा अनुभव येत नाही. असं का होतं? कारण मी तर विठ्ठल नाम सतत सहज घेत असते, नित्य घेत असते, नित्य नेमानं घेत असते. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जे नित्य नेमानं भगवंताचं नामस्मरण करत असतात त्यांच्या सोबत एकटा नारायण नाही तर लक्ष्मी सहित नारायण तिथं असतो. ही गोष्ट ध्यानात घ्या. ज्यावेळेस आपण एखाद्या संकटात असतो आणि आपण एकटे आहोत असं वाटत असतं परंतु आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण चालू असतं त्यावेळेस आपल्या सोबत लक्ष्मी नारायण असतात. ही गोष्ट ध्यानात ठेवा.
यावरी म्हणे सावता अशी जवनये योग्यता विठ्ठल नामी साधनता पथ्य तुझ सांगतो. जोपर्यंत हा अनुभव आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत मी एक साधन सांगतो, सोपं साधन सांगतो. मुख्य सात्विक अंतकरण परमात्मरूपी निष्ठापूर्ण संसाराचे पडे विस्मरण नसावे मन अन्य ठाई. मुख्य सात्विक जे अंतकरण आहे ना, तर त्याच्यामध्ये परमात्म्याबद्दल पूर्ण निष्ठा असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. जसं पती पत्नीचं नातं हे विश्वासाच्या दोरीवर आहे, दोरीवर आहे की नाही, ते एका दोरीत बांधलेले आहे. तसं देवाचं आणि भक्ताचं नातं एका विश्वासाच्या दोरीवर बांधलेलं आहे. तर तो विश्वास अटळ असायला पाहिजे. संसाराचे पडे विस्मरण नसावे मन अन्य ठाई. संसाराचं विस्मरण व्हायला पाहिजे, आपल्या अंतःकरणातून संसार विसरला पाहिजे. आता आपल्याला वाटतं की एखाद्या वेळेस आपण कुणी काही काम सांगितलं परमार्थातलं तर ते विसरून जातं. पण आता परमार्थातलं काम विसरू नये, एखाद्या वेळेस व्यवहारातलं काम विसरलं तर चालतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर पडू दे. म्हणून जे विसर भोळे आहेत ना, ते फार चांगलं आहे, विसरण्याची सवय चांगली. पण व्यवहारामध्ये विसरण्याची सवय असली तर त्याला धोका आहे बघा. आणि परमार्थामध्ये त्याला महत्व आहे, पण व्यवहारामध्ये धोका आहे. म्हणून इथं सांगतात, चोर जार दुष्ट पतित हेतू साधावया नाम घेत. हे मोक्ष हेतू विन निष्फल होत फक्त मिळे पुण्याई. आता चोर जार दुष्ट पतित हे आपला हेतू साध्य होण्यासाठीच नामस्मरण करत असतात, हे नाम घेतात. पण हे मोक्षाचा हेतू साध्य नाही होत त्यांना, ते निष्फल होतात. तिथे फक्त त्याचं काय फळ मिळतं, त्यांना पुण्य मिळत असतं. तितकं नाम घेतलं ना तितकं पुण्य मिळत असतं. जया नामाची थोरी बोध ठसावे अंतरी मुक्ती सायुज्यता वरी अनायासे जपता. म्हणून ज्याच्या नामाची थोरवी महत्व बोध अंतःकरणामध्ये ठसण्यासाठी जे घेत असतात, तर मुक्ती सायुज्यता वरी अनायासे जपता, म्हणजे त्या जपानच त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त होत असते. नाम जपी जे जे पथ्य त्यातील तुझ सांगतो तथ्य न करावी संत निंदा अपथ्य आदरासावा अत्यंत. नाम जप करत असताना काय काय पथ्य आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जसं तुकोबाराय सांगतात की ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. तुमच्या ठिकाणी असलेली जी जन्ममृत्यूची पिढा आहे ना, ती निवारण होते, पण ब्रह्मरसाचा काढा घ्यावा लागेल तुम्हाला. जसं कोरोना होऊ नये म्हणून आरोग्य मंत्रालयातून आयुष मंत्रालयातून तुम्हाला जो काढा सांगितलेला आहे ना, गुळवेळाची पानं, तुळशीचे पानं, मिरे 2 मिरे आणि अद्रक ठेचून काय करायचं, गूळ टाकून त्याला उकडून ते काढा घ्यायचा, म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही. तसं हा जो जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, हा रोग होऊ नये म्हणून तुम्ही ब्रह्मरस घेई काढा, मी ब्रह्मरूप आहे असा काढा घ्या, मग तेने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबाचे एकच पथ्य आहे की तुम्हाला पद पाळावं लागेल, विठ्ठलाचं नाव घ्यावं लागेल. कसं घ्यावं लागेल, माझ्या विठोबाचे नाव अट्टहासे उच्चारा, म्हणजे बेंबीच्या देठापासून उच्चारायला पाहिजे, विठ्ठल 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 असं नामस्मरण करा. मग काय होईल, त्यातील तुझ सांगतो तथ्य, त्याच्यातलं तथ्य सांगतो की हे पथ्य कशामुळं पाळायचं. न करावी संत निंदा अपथ्य, संतांची निंदा करू नये. ते कसेही दिसो कसेही असो, पण त्यांच्याबद्दल त्यांच्या निंदा करू नये. आदर असावा अत्यंत, त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण आदर असायला पाहिजे. विठ्ठल नाम सत्य सार, विठ्ठल नाम हे सत्य आहे आणि सार आहे. असत्य रूप असे संसार, आणि संसार कसा आहे, असत्य आहे. त्याची वैभव कथा थोर मणी सहजची असे, आणि त्याची जी
खरोखर कथा आहे, प्रापंचिक ओढ आहे, तर ती मनामध्ये सहजच असते. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये संसाराची ओढ सहज आहे. कोणी करा म्हणत नसतं. वयात आलं की लेकराला बायको करायची इच्छा होत असते. बालक लहान असतं तर त्याला सहजच खेळायची इच्छा होती, त्याला एकटं बसू वाटत नाही, त्याला लहान लेकरात जावं वाटतं. तरुण माणसाला म्हाताऱ्यामध्ये बसावं वाटतं का? आता इथं सगळे वृद्ध आहेत, तरुण आहेत का? फार कमी आहेत. पण तरुणांना तरुणात बसावं लागतं, वृद्धांना वृद्धात बसावं लागतं. त्याला समवयस्क पाहिजे, मग सुखदुःख मांडता येतात. तसं संसाराची प्रवृत्ती सहज आहे, पण या मनाला परमार्थामध्ये बळच प्रवृत्त करावं लागतं. ही ती खूण आहे. दुष्ट लबाड ढोंगी याते नाम वैभव कथा चांगी. हे जे दुष्ट आहेत, लबाड म्हणजे खोटं बोलणारे आहेत, जे ढोंग करणारे आहेत, ढोंग करणारे सुद्धा असते, ते दाखवते की आम्ही ऐकायला, पण ऐकत नसते मनात. हे याला म्हणते ढोंग करणं. तर ते ढोंगी याते नाम वैभव कथा चांगी. सांगता नाम फळ विभागी वाटा कदा मिळेना. यांना जे फळ मिळायचं ना कथेचं, ते वाटा मिळत नाही. वाचे विठ्ठल नाम उच्चारे. वाचेनं विठ्ठलाचं नाम उच्चारण करावं. इतर देवाशी पूजी षोडशोपचारी. आणि बाकीच्या देवांना षोडशोपचार रीतीने पूजन करतं बरं का. विष्णू शिव भिन्न प्रकारी मणी भावना असे. आता विष्णू म्हणल्यावर उभा पट्टा आणि महादेव म्हणल्यावर आडवा पट्टा, हे दोन्ही दोन आहेत. असा जो भिन्न भेद पाहतो त्यालाही या नामस्मरणाचं फळ मिळत नाही. पुण्य मिळतं पण मोक्ष मिळत नाही. आणि तिथं सांगितलेलं आहे की हरी हरा नाही भेद नका करू वाद. तुम्ही तुमच्यामध्ये वाद घालू नका बाबा, कारण ते हरी 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 मंत्र हा शिवाचा. ते महादेव हिमालयात बसले पण श्रीहरी विष्णूचं भजन करायला लागले, आणि श्रीहरी विष्णू हे महादेवाचं भजन करायला लागले. कारण लंकावर चढाई करायच्या आधी तिथंच समुद्राजवळ काय केलेलं आहे, त्यांनी अभिषेक केलेला आहे. मग ते एकमेकाला पूजायला लागले, त्यांच्यामध्ये भेद नाही. मग तुम्ही आम्ही कशाला भेद करायला लागलो? म्हणून नका करू, वाद घालू नका. हे आडवा पट्टा आणि हे उभा पट्टा सगळे एकच आहे. म्हणून त्याला मोक्ष मिळत नसतो, त्याला पुण्य मिळतं. वैराग्य मिरुमणी महादेव. वैराग्य मूर्ती म्हणजे महादेव आहे. ऐश्वर्य संपत्ती विष्णूची ठेव, आणि ऐश्वर्य संपन्न हे विष्णूची ठेव आहे. मणी बाणला भिन्न प्रस्ताव. आणि त्यांच्या मनामध्ये दोघांची स्तुती वेगवेगळ्या पद्धतीनं करायला लागली बरं का. अद्वैत बोध उपजेना. तिथं अद्वैत बोध मात्र निष्पन्न होत नाही, प्राप्त होत नाही. विठ्ठल नाम सतत उच्चारी. श्रद्धा नसे वेदशास्त्र पुराणावरी. सतत विठ्ठलाचं नाम उच्चारतात, पण वेदशास्त्राच्या वचनावर श्रद्धा जर नसेल तर तत्व भिन्न भावी ग्रंथांतरी ऐक्य बोध खंडला. दोघांचे तत्व वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत, मग त्याचा विश्वास बसत नाही. हे खरं आहे का ते खरं आहे, मग त्याची बुद्धी काय होती? द्वैत, त्याच्यामध्ये गोंधळ होतो. म्हणून तिथं ऐक्य बोध खंडला. तिथं जे जीवशिवाचं ऐक्य होणार होतं ते खंडन झालं. उपदेशक सद्गुरु त्यावरी नसे आदरू. जो उपदेश करणारा सद्गुरु आहे त्याच्याबद्दल जर आपल्या अंतःकरणामध्ये आदर नसेल तर एकची बोधी वेदशास्त्र गुरु हा निर्धारू नसे. कारण वेदशास्त्र जे सांगायला लागले तेच सद्गुरू सांगायला लागलेत, असा त्यांच्या अंतःकरणामध्ये बोध नसतो. आणि असा बोध नसल्यामुळं जे व्हायचा ते बी आत्मबोध होत नाही. विठ्ठलाचे जे नाम तेथे उपजला अर्थवाद भ्रम. विठ्ठलाचं जे नाव आहे तिथं अर्थरूपानं काय झालेलं आहे? भ्रम उत्पन्न झाला. अघटित सामर्थ्य प्राप्त काम अथवा निष्फल प्रेम मानितसे. म्हणून तिथं त्याला अघटित सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी तरी एक इच्छा होते की मी नामस्मरण करायला लागलो तर मला अशी दिव्य शक्ती प्राप्त व्हायला पाहिजे की जी प्राप्त झाल्यावर माझे सगळे अडचणी दूर होतील, व्यवहारातल्या सगळे कामं होतील, अशी त्याला एक इच्छा होती. नाहीतर दुसरं अथवा निष्फल प्रेम मानित असे. नाहीतर त्याला वाटते इतक्या दिवस उगत नाव घेतलं आणि त्या देवावर आपण प्रेम केलं
पण आपल्याला तर काही मिळालं तर नाही हातामध्ये. मग काय झालं, निस्ता भ्रम वाढत गेला. तत्वमसी महावाक्य बोध, तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस असं सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा बोध झालेला आहे. त्यातील जी एकता शुद्ध, त्याच्यातली जी शुद्ध एकता आहे की ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे सुद्धा महावाक्य. ज्या वाक्यातून जीव आणि शिवाची ऐक्यता प्रतिपादन केलेली असते, तू आणि देव एक आहे असं सांगितलेलं असतं, त्याला महावाक्य म्हणायचं. आणि ज्या वाक्यामधून मी आणि देव एक आहे असं सांगण्यात येत नाही तर त्याला वाक्यच म्हणायचं, पण ते अवांतर वाक्य आहे. हे शास्त्रामधली व्याख्या आहे बरं का. म्हणून तत्वमसी महावाक्य बोध, त्यातील जी एकता शुद्ध, तोची नाम महिमा अगाध, न समजे अर्थवादपणे. मग त्याला काय होत असतं की हा जो एक वाक्यता आहे, हा जो सिद्धांत आहे, त्याला अर्थवादामुळे लक्षात येत नाही. कारण त्या शास्त्रामध्ये वेगळं सांगितलेलं आहे, तिथं वेगळं सांगितलेलं आहे, इथं वेगळं सांगितलेलं आहे, असं त्याला काय होतं. कारण शास्त्रावर आणि गुरुवर विश्वास नाही, आदर नाही, म्हणून त्याला असा भ्रम होत असतो. तर मुखी विठ्ठल नाम उच्चारी, वर्तन करी निंद्य व्यवहारी, नामाची पुण्य सामुग्री जाई नष्टोनी ते धवा. आता गंमत अशी आहे की मुखानं विठ्ठल विठ्ठल नाम घेतो, पण चलता चलता नाही का त्या कुत्र्याच्या शेपटीवर तरी पाय ठेवतो, ते कावकन उठत पळून जाते. मला ते मुख प्राणी आहे ना, चलता चलता लहान लेकराला टप्पू मारते आणि विठ्ठल विठ्ठल म्हणते. असं जे काय करते, निंद्य काम करते. वर्तन करी निंद्य व्यवहारी, नामाची पुण्य सामग्री जाई नष्टोनी ते दवा. म्हणून ते नामस्मरणाचं जे पुण्य आहे, त्या पुण्याची सामग्री तिथंच नष्ट होऊन जाते. विहित निषिद्ध प्रकार, उघडपणे नकळे साचार, देव भेटीचा विचार सहजची निमाला. म्हणजे शास्त्रानं जे करायला सांगितलं ते विहित, आणि शास्त्रानं जे करू नये म्हणून सांगितलं ते निषिद्ध आहे. आता हे दोन्ही प्रकार स्पष्टपणे जर कळाले नाही आणि नामस्मरण जर करत बसलो तर त्याच्यामध्ये काय होत असते की देवाची जशी आहे तशी ओळख होत नाही आणि त्याचा विचार सुद्धा आपल्या अंतःकरणात होत नाही, येत नाही. देश काली दैवे जे प्राप्त, त्याचा सर्वस्वी न समजे हेत, त्या गुणी कर्म विहित भलते कार्य स्वीकारी. देश कालानं दैवानं जे आपल्याला मिळालेलं आहे तर त्याचा काय हेतू आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि ते लक्षात न आल्यामुळं जे शास्त्रानं सांगितलेले कर्म आहे ते तर तो करतच नाही, पण विनाकारण भलतेच कर्म करत बसतो. मोक्षोपाय मुखी नाम, मोक्षाला उपाय काय आहे तर मुखामध्ये नामस्मरण असणं. त्यावरी सर्वस्वी नसे प्रेम, धर्मांतर पावणी सगुण धर्म मिथ्या लागे वदाया. म्हणून त्याला त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यावर प्रेम नाही, म्हणून तो काय करतो, धर्मांतर म्हणजे कर्तव्य सोडून इतर कामं करत असतो. पावणी सगुण धर्म मिथ्या लागे वदाया. मग तो खोटं बोलायला सुरुवात करतो. परधर्मी दिसे सुख, मग दुसऱ्या धर्मामध्ये त्याला सुख मिळतं, म्हणून ते धर्मांतर सुद्धा करायला भेट नाही. आत्मधर्मी दावी दोख, आणि आत्मस्वरूपामध्ये दोष दाखवते. हे का खरं असते का? काय विनाकारण लोक तिथं जातील, काही प्रसाद नाही, काही आरती नाही, काय नाही, फुलं नाही, कुठं देवाची मूर्ती नाही, पण घंटाभर जाते तिथं हो हो म्हणतेत, ऐकतेत बी, टाळ्या वाजतेत आणि आपापल्या घरी निघून बी जाते. काय बोलतेत आणि काय नाही यायलाच वेळ लागत नाही. असं लोक आश्चर्यवत पश्यती कच्ची देणं, आश्चर्य म्हणून पाहते की हे काय म्हणत असते आणि काय चिंतन करते त्यालाच माहिती. बरं ते ऐकलं थोडं इकून तिकून तर ते म्हणते घ्यायचं काय सुरू लागलं, जड चेतन जड चेतन जड कव्हा चेतलन कव्हा इल्ल माय मिळ नाही लागला. असं म्हणते ते. बरं ते तत्वम अशी जे महावाक्याचा बोध करत होते तर ते म्हणे बाबा रात्री महाराज काय म्हणू लागले, ते म्हणू लागले तुया म्हशी. अरे तुझ्या म्हशी थोडी म्हणू लागले, ते तत्वमशी महावाक्याचा उपदेश करू लागले. म्हणजे असा अर्थवादाचा काय होत असतो, भ्रम होत असतो. म्हणून आत्मधर्मी दावी दोख,
तेथे तरुणोपायाची भाक नसे जन्मोजन्मी. मग तिथं तरुणोपायाची भाषा सुद्धा जन्मोजन्मांतरामध्ये मिळणं अशक्य आहे. शिव विष्णू या नामाचे जपी भिन्नपणा शेषाचे, समानपणे जपतावाचे फल त्याचे मिळेना. शिव आणि विष्णू या दोघांच्या नावाचं वेगवेगळ्या रूपाने ते काय करतात, भजन करतात. मग त्याला समानपणे जपता वाचे, त्याला सारख्या रूपाने जर वाचेनं भजन केलं तर त्याच्यात फळ मिळत असतं. पण हे भिन्न रूपाने केल्यामुळं कसं फळ भेटेल. नाम जपी अत्यंत विघ्ने, तीन जाती सद्गुरु विण. नाम जपामध्ये वेगवेगळे विघ्न येत असतात आणि ती सद्गुरूच्या कृपेशिवाय दूर होत नसतात. ज्याचे नशीब निर्दोष पूर्ण त्याला बेनाम सौख्य. ज्याचे नशीब, ज्याचं अंतःकरण हे निर्दोष आहे, त्याच्यामध्ये कुठलाच दोष राहिलेला नाही, त्यालाच हा लाभ, नामाचा लाभ आणि प्रेम मिळत असतो. यश कीर्तीदायक थोर विठ्ठल नामासे सार. विठ्ठल नामानं काय काय मिळतं हे ध्यानात ठेवा. विठ्ठल नामानं यश मिळतं, विठ्ठल नामानं कीर्ती होत असते आणि हे श्रेष्ठ असं नाव असल्यामुळं हे सार आहे. इह परलोकीचा व्यवहार नामस्मरणे साधत असे. या इह लोकातलाच व्यवहार पूर्णत्वाला जातो असं नाही, परलोकातला सुद्धा व्यवहार पूर्णत्वाला जात असतो. हे विठ्ठल नामाची ताकद, हे फळ आहे. असे नाम अनुपम्य, याला उपमाच काय द्यावी असं अनुपम्य नाव आहे. वेदशास्त्राचे अगम्य, वेदशास्त्राला सुद्धा अगम्य आहे, जे कळालेलं नाही अजून. ते हृदयी साठवी सुगम्य, मग तरशी सहजे. ते तुम्ही हृदयामध्ये साठवा, म्हणून साठविला हरी जी हृदय मंदिरी. ज्यानं आपल्या हृदय मंदिरामध्ये देव साठवलेला आहे, विठ्ठल साठवलेला आहे, त्याला मात्र हा सगळा सुगम्य आहे. हे म्हणजे कळून घेण्यासारखं आहे, सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेता असे. याचे इतकं सोपं काही नाही हो. म्हणून पण जीवाला असं झालेलं आहे, काय झालेलं आहे की जो अवघड परमार्थ आहे तो अवघड व्यवहार आहे तो सोपा झाला आणि सोपा परमार्थ अवघड झाला. मग आपण अवघडलो का परमार्थ अवघड आहे? आपण अवघडलेलो आहे, परमार्थ अवघड नाही. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ झाला कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बचनागाची कांडी सुरुवातीला चोकल्यावर गोड लागते, पण परिणाम विषकारक आहे, मृत्यूमध्ये त्याचा परिणाम. बचनागाची कांडी गोड लागते सुरुवातीला, पण ती खाल्ल्यावर मृत्यू येत असतो. म्हणून तसा हा संसार आहे. याला जर ओळखलं तर मात्र त्याच्यातून तो तरला. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित. त्याच्या घरी सिद्धीसहित मोक्ष येतो. त्याला मोक्ष मिळवायची गरज नाही, पण ओळखावं लागतं. मामा कौरक, जवरक ओळख नाही झाली तवरक. तिला वाटलं वकील साहेबाचे मामा आहे, त्याला वाटलं की तिचे मामा आहेत. मामानं थान मांडलं ना आपलं, हे गेलं मस्त राहायला लागलं. मामाला वेगळी खोली, मग पानपट्टीवर उधारी, जेवण 3 टाईम, तंबाखू पान बिडी काय खायचं तर खायचं. ते म्हणले पैसे मालक साहेबाकडून घ्या, त्यांच्या खात्यावर मांडून टाका. हे तर झाले ना 1.5-2 महिने. ते म्हणले आता तुझे मामा कौरक राहणार आहेत. झालं ना 1.5 महिना. ते म्हणले माझे मामा, मला वाटलं तुमचे मामा आहेत, म्हणून मी काही बोलले नाही. मी कशाला बोलू? आता ते दोघं बोलू लागले, ते नेमके कोणाचे मामा. तर ते मामानं कान देऊन ऐकलं की लगेच त्यानं बोऱ्या बिस्तर उचलला की निघाले. ते म्हणले मामा, ते म्हणले जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही ना तोपर्यंतच माझं काम आहे म्हणे. एकदा ओळखलं की आपण तिथं राहत नसतो. तसं हे अज्ञान आहे. हे जोपर्यंत याला आपण ओळखत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान राहत असतं. एकदा ओळखलं की अज्ञान सुद्धा अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होणे जायचे. अशा पद्धतीनं या नामस्मरणाचा फार महिमा आहे. पूर्णबोध, स्त्री भ्रतार संवाद, मोक्षाचे सार प्रसिद्ध झाले विभागी, भाविक प्रबुद्ध गेले संसार तरुणी. हा जो पती पत्नीचा संवाद आहे
तर हा पूर्ण बोध म्हणून शास्त्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. मोक्षाचे सार प्रसिद्ध, ह्याच्यामध्ये मोक्षाचं सार सांगितलेलं आहे, या रूपानं हे प्रसिद्ध झालेलं आहे. झाले विभागी भाविक प्रबुद्ध, आणि हे ऐकून तत्व जिज्ञासू ज्ञाते हे काय झालेले आहेत, गेले संसार तरुणी, हे संसार तरुण गेलेले आहेत. ओंकार स्वामी ऐकावया येती, ओंकार स्वामी ऐकायला येत होते हे प्रवचन, आणि का पाशी दूषणे देती, आणि दुसऱ्याजवळ हे असं सांगते, त्यांची म्हणजे काय करते, निंदा करते. सावत्यास बायलेची गुंती पडली दिसते पहा, सावता महाराज बायकोमध्ये गुंतले पहा, लग्न झाले आणि बायकोत गुंतले, अशी ते काय करायचे, निंदा करायची. कामाजी म्हणे माजविले बंड, आई बापाची वारी अखंड, हा तो मूर्ख पाषांड करी बडबड सतत. आणि कामाजी काय म्हणत होते की यांनी बंड माजवलेला आहे, आईबापांनी अखंड वारी केली आणि हा मूर्ख पाषांड निघाला, अशी व्यर्थ बडबड करत आहे, असे सावता महाराजांची निंदा करायची. भाळे भोळे आळशी जड, यापुढे वासी सतत तोंड, याच्या ज्ञानाची घमेंड मज पुढे चालेना. हे जे गावामधले भोळे भावडे लोक आहेत ना, त्याला जमा करायचं आणि त्याच्या समोर सतत तोंड वासून बसायचं, म्हणजे बडबड करायची, आणि त्याच्या ज्ञानाची घमेंड मात्र माझ्या समोर चलत नाही, असं कामाजी म्हणायचं. एक म्हणे सांगे ज्ञान, एक म्हणायचं की नाही नाही सावता महाराज ज्ञान सांगते. न घडे पूर्ण कर्माचरण, पण त्याच्या हातून कर्माचं आचरण होत नाही. राग कला संगीत गुण साधारणची, अशीच त्याच्या सांगण्यामध्ये राग नाही, कला नाही, संगीत नाही, सगळं बेरस वाटत असते, म्हणून सगळं साधारणच आहे. एक म्हणती वडिलांचे पुण्य, त्याचे फळ मिळाले लावण्य, स्वकर्तव्याने पुढे येणे हे न दिसे सावत्याच्या ठाई. एक म्हणतात की हे जे पुढे आले इतके, तर यांच्या वडिलांची पुण्याई आहे, तर त्याचे फळ त्याला चांगलेच मिळालेले आहे. स्वकर्तव्याने पुढे येणे हे न दिसे सावत्या ठाई, ह्यांच्यामध्ये काही असं स्वकर्तव्यानं हे पुढे येते, त्यांची भरभराटी होईल, असं काही सावता महाराजामध्ये दिसत नाही आपल्याला. एक म्हणती कुलधर्म, सावत्याशी ते न कळे मर्म. एक म्हणतो की सावता महाराजांना कुलधर्माचं मर्मच कळालेलं नाहीये. का? खंडोबाच्या महिम्याचे वर्म संपूर्ण विसरला, असे खंडोबाचा जो महिमा आहे तो सगळा विसरून गेला सावता महाराज. गणगोत इष्टमित्र, यात वागणूक नसे फार, हे गणगोतामध्ये इष्टमित्रामध्ये उठणं नाही, बसणं नाही, येणं नाही, जाणं नाही, आणि सगळं विसरून गेला. रात्रंदिन टाळाचा चूर व्रथा पाडी सर्वता, रात्रंदिवस टाळ कुटत बसते ते, टाळ कुठे, अशी सावतो महाराजांची निंदा करायला ते. एक म्हणे सोडिली जात, विपरीत धर्म लोका सांगत, यानं जात सोडून दिली आणि दुसरा धर्म लोकाला सांगतो. मूर्ख लोक माना हलवीत उगीच पहा हसती. आता मूर्ख लोक काय करतात, उगाच माना हलवते, ते जसं म्हणले तसे हो 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 आणि हसते तर ही ही ही, अशी निंदा करायला लागली. अशा प्रकारे त्रिविध जन एकमेका सांगती खुन, असे एकमेकाला खुना सांगू लागले. हे असे सावता महाराज आहेत. सप्रेम भक्ताचे पूर्ण गुण कोणातेही कळेना, पण जे प्रेमयुक्त भक्त असतात त्यांचं अंतकरण मात्र कोणाला कळत नसतं. म्हणून खरे संत कोणाला कळत नसतात, साधू कोणाला कळत नसतात, सद्गुरू कोणाला कळत नसतात. ते ज्यावेळेस असतात ते आपल्यासारखेच असते. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. आपण माग उदाहरण घेतलं होतं की चुन्याचा गोळा आणि लोण्याचा गोळा दिसायला दोन्ही सारखेच आहेत, पांढरे फक्त, पण चुन्याचा गोळा खाल्ल्यावर तोंड भाजून निघतं, सोडून निघतं, आणि लोणाचा गोळा खाल्ल्यावर आरोग्य पुष्ट होत असतं. त्यांना हा फरक आहे. म्हणून संत कळण्यासाठी संतच व्हावं लागतं, भक्त कळण्यासाठी भक्तच व्हावं लागत असतं. अशी संत महिमा अशी अगाध अतर्क्य आहे, खोल आहे संतांची महिमा. वेदशास्त्रा नव्हे बोध, वेदशास्त्राला सुद्धा संतांचा महिमा कळालेला नाहीये. अंगी साधूपण येता शुद्ध तेव्हा कळे सहजे. अंगामध्ये ज्यावेळेस साधुत्व येत असते ना, त्याच वेळेस साधू कळत असते. म्हणून ते म्हणतात ना की माशी पाण्यामध्ये राहते, मग श्वास कसा घेत असेल,
ते जावे तया वंशा मग कळे, त्या वंशात गेल्यावर कळत असतं की ते कसं होतंय. तसं वेद शास्त्र कळे पुराण, वेद कळायला लागलेत, शास्त्र कळायला लागलेत, पुराण कळायला लागलेत. संत महिमा अतर्क्य पूर्ण, पण संतांचा महिमा अतर्क्य आहे तो कळत नसतो. रिद्धी सिद्धी झाल्या अधीन तरी असे अतर्क्य, ज्याला रिद्धी सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत त्याला सुद्धा संतांचा महिमा कळत नाही बरं का. एका बाबानं त्याचे आयुष्य घातलं सगळ्या रिद्धी सिद्धी प्राप्त करण्यासाठी, अष्टमहासिद्ध्या प्राप्त केल्या. एका एका सिद्धीसाठी 12-12 वर्ष तप केलं. 8-12 96 वर्ष त्यानं तप केलं आणि तो नाथ बाबाच्या घरी आला भेटायला. ते आपलं मोठं पण दाखवायला की मला अष्टमहासिद्ध्या प्राप्त झाल्या. आता ते नाथ महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना जेवण दिलं, पाणी दिलं, आराम करा म्हणे, एक खोली दिली, आराम करायला लागला. आता रात्रभर आराम केला आणि सकाळी भेटू म्हणे, आपण बोलू, तुम्ही प्रवासाहून आले, थकलेले आहेत. ते बोले ठीक आहे म्हणे. त्या बाबांनी बी आराम केला. 96 वर्ष ज्याचं जप केलं, तप केलं, तपानं आपण ह्या अष्टमहासिद्ध्या मिळवल्या, त्या अष्टमहासिद्ध्या सकाळी उठून नाथ बाबाचं अंगण झाडू लागले. तर ते बाबानं तोंडात बोट घातलं की मी 98 वर्ष वाया घातली आयुष्यातले, ह्या बाबाच्या एकाच रात्रीत हे सकाळी येऊन काय करायला लागले, अंगण झाडायला लागले. एवढे सामर्थ्य आहे ह्या बाबाचं. मग त्यांना लक्षात आलं की हे आपल्यापेक्षा भारी आहेत, लय भारी आहेत. म्हणून तिथं त्यांनी त्यांचे पाय धरले. म्हणून रिद्धी सिद्धी प्राप्त होतात पण साधूचा महिमा कळत नसतो. वाऱ्यावरील वसता बसता, वाऱ्यावर बसता येतं म्हणून वायुगमन कळा जी महर्षी नारदांना प्राप्त होती, वायूच्या वेगानं जाता येत होत. नारद शब्दाचा अर्थ ज्याची युक्ती रद्द होत नाही असे नारद. बरं का. गगनी येईल पायी चालता, आकाशामध्ये पायी चालता येईल. भूत भविष्य वर्तमान वार्ता येती सांगो यथार्थ. भूत भविष्य आणि वर्तमान सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील. मागं काय झालं, आता काय होणार आहे आणि व्हायला लागलं आणि पुढं काय होणार आहे, हे कोरोना कवरच चालणार आहे, हे बी सांगता येईल. पण साधूचं महत्व लक्षात येणार नाही. परी दुर्लभ संत गुण, प्राप्त नव्हे संचिता विण. हे पुण्याशिवाय लक्षात येऊ शकत नाही. भाविक प्रेमळ सज्जन यानाची होय प्राप्त. जे भाविक आहेत, सज्जन आहेत, प्रेमळ आहेत, यांनाच ही गुण प्राप्त होऊ शकते. घरातील होय कार्यक्रम, परसोबा नांगिते न होता श्रम. अद्वैत बोध निश्चिम अंगी सहजे बनला. घरामध्ये असा हा कार्यक्रम होत होता आणि परसोबा नांगिता यांना श्रम म्हणजे कष्ट न होता अद्वैत बोध निश्चित रूपानं, यथार्थ रूपानं अंगामध्ये सहज बांधला गेला. मनाची गेली तळमळ, मनाची जी तळमळ होती ती निघून गेली. चुकला कर्मा कर्म कोल्हाळ, म्हणजे कर्माचा जो घोटाळा झाला होता ना तो सुद्धा निघून गेला. भक्ती प्रेमाचा सुकाळ यातची काळ जातसे. आणि भक्ती प्रेमाच्या सुकाळामध्ये असे दिवस निघून जाऊ लागले. जनाबाईस गेले दिवस, मुलगी झाली सगुण राजस. परसोबा नांगितेस समाधान वाटले. आणि जनाबाई मातेला दिवस गेले आणि त्यांना एक सुंदर अशी कन्या रत्न प्राप्त झाली. परसोबा नांगितेस समाधान वाटले. आणि परसोबाला आणि नांगिता आईला आनंद झाला. वय झाले असे फार, शरीर झालेसे जर्जर. नांगितेसह पंढरपूर वारी हुनी पातले. वय फार झालेलं आहे आता त्याचं आणि शरीर सुद्धा जर्जर झालेले, क्षीण झालेलं आहे. ते नांगिते बरोबर पंढरपुराला वारीला जाऊन परत वापस आले. आषाढ वद्य चतुर्थ दिनी सूर्योदय गेला होऊनी. परसोबा नांगिता पळांतरांनी वैकुंठवासी झाले. आणि अशा प्रकारे वारी करून आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये वद्य चतुर्थीच्या दिवशी सूर्योदय होऊन गेला बरं का. आणि परसोबा आणि नांगिता यांनी आपला देह सोडून दिला. ऐकून ऐशी मात लोक पातले समस्त. सावता जणाई आली धावत, मळ्यामधुनी ते धवा. सावता आणि जनाबाई, सावता महाराज आणि जनाबाई शेतामध्ये काम करू लागले.
आणि अशी कानावर गोष्ट ऐकल्या बरोबर ते शेतातून पळत आले. गावातले लोक सुद्धा जवळ आलेले आहेत. हाहाकार झाला जनी, आश्चर्य पहाती अवलोकनी, जनाबाईने अंग धरणी दिले पहा टाकुनी. सगळीकडे हाहाकार उडाला आणि आश्चर्याने लोक पाहू लागले. जनाबाईनं आपलं अंग धरणीवर टाकून दिलेले आहे. आजी संपले माझे पुण्य, सासू सासरे आई बापा समान, पावले आता निधन मज कोण हित सांगेल. आज माझं पुण्य संपुष्टात आलं. सासू सासरे हे माझ्या आईवडिलासारखे होते. मला लक्ष्मी म्हणून हाक मारत होते. मला कधी रागावत नव्हते. मला सगळा जीव लावत होते. असे प्रेमळ आई बाप आता माझं मला कोण हित सांगणार आहे माझं. असं करून जनाबाई विलाप करू लागल्या. प्रेमळ मूर्ती सदा शांत, शिवी कापट्टे नाही माहीत. नेहमी प्रेमळ शांत मूर्ती, कधी कपट नव्हतं मनामध्ये. सोसिक स्वभाव नेहमी कव्रत आमरण पाळलेले. स्वभाव कसा होता की सोसून घेणारा होता आणि नेमानं व्रताचं पालन करणारे होते. लक्ष्मी मजला म्हणत, मला लक्ष्मी म्हणून हाक मारत. बोलणेही आदरयुक्त बोलणं होतं. शिकवण झाली अप्राप्त, आदर्श हिरे हरपले. ही अशी ही त्यांची श्रेष्ठ शिकवण आणि हे असे आदर्श हिरे आज मात्र या जगातून हरवलेले आहेत. तर आपलं चिंतन इथपर्यंत आलेलं आहे. 80 क्रमांकाची ओवी चालू आहे. 82 क्रमांकाची राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका